नमस्कार मंडळी. तर व्हिडिओ बनवण्याचा आजचा आहे 15वा दिवस. तर आज मला बाहेर जायचं असल्यामुळे मी सगळंच पटापट करत आहे आणि तुम्हालाही काही सविस्तर असं सांगू शकत नाही. तर मी आज बनवली होती पालक वरण. तर त्याच्यामध्ये थोडेसे पोपटीचे दाणे टाकून दिले, पालक आणि डाळ टाकली, मिरची टाकल्या 2 आणि टमाटर टाकून त्याला खोडून घेतलं. आता इथे फोडणी देत आहे. फोडणी पण देताना 1 टमाटर, कांदा, मीठ, तिखट वगैरे सगळंच टाकलं होतं. तर ते चांगल्या प्रकारे ढवळून तिथे मग वरण फोडणी दिला. मग त्याला उकळी येऊन सांबार टाकून गॅस बंद केला आणि मग नंतर ज्या कुकरमध्ये वरण शिजवलं होतं त्याच कुकरमध्ये तांदूळ मांडले, म्हणजे भात मांडून घेतला. पटापट मला स्वयंपाक करायचा होता तर वरण भातच बनवली. नंतर जेव्हा शेंगा उकडल्या होत्या मी, तुरीच्या शेंगा, त्या शिजल्या की नाही शिजल्या ते बघून घेते म्हटलं. तर शेंगा थोडं शिजायच्या होत्या तर मग त्याला पण 1 शिट्टी देऊन दिली होती. ह्या तुरीच्या शेंगा जे माझ्या सासूने पाठवलं होतं गावावरून, त्या शेंगा आहेत. खाऊन बघितली तर टेस्ट 1 नंबर, खूपच छान होते, गोड गोड वाटत होते. जसे आपण मार्केटमधून घेऊन आणतो ना ते थोडे तुरट वाटते, पण हे शेंगा छान वाटत होत्या. मग इकडे मनस्वी झाडाला पाणी टाकतो म्हणत होती. बघा आमची जाण्याची तयारी होते, ती बॅग लटकवूनच आहे, आपली पॉकेट बॅग. तर झाडाला पाणी देते म्हणाली, मग तिने झाडाला पाणी दिलं. तर माझे आज काम लवकरच झाले होते आणि मी जास्त काही केलं नव्हतं. हिला सुट्टी होती इकडे इलेक्शन असल्यामुळे, तर आज सुट्टी होती. ती बघा कशी मटकत चालत आहे. इकडे मस्त बंदर आले होते आमच्या घराच्या साईडला. खूप बंदर, 20-40 बंदर असतील. ते बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. बघा इकडे एकदम म्हणजे आमच्या साईडलाच, हे आमचं घर आणि साईडलाच होते. खिडकी खोलून मग बघितले होते. मस्त दोघं भाऊ. बघू हे बघा कसे खेळत आहेत. 40 बंदर असणार, एवढे बंदर होते. हे बघा कसे खेळत आहेत. हे दोघं भाऊ मस्ती करत आहेत. चेअरवर उभी होऊ बघत आहे. मी पण तशीच बघितली. मस्त बंदर, त्याच्या वरच्या स्लॅबभर बंदर होते. तुम्हाला असे बंदर पाहायला मिळतात का? हे बघा अगदी जवळ आला. छोटे छोटे बच्चे बंदरचे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब खूपच मला प्रेरणा देऊन जातो. तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. कमेंट्समध्येही मला सांगा, तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही असं झटपट वरण भात बनवता का? नंतर हे मनस्वीला मी मेहंदी काढून दिली होती, छोटीशी मेहंदी. इकडे दोघं भाऊ खेळत आहेत. ती याला चाल म्हणत आहे. ते बघा तर चालत आहे दादू. आता मस्त मजा येते दोघं भावांची. गाजर